पाकिस्तानच्या दहशतवादी सैन्य ठिकाणांवरची कारवाई फक्त स्थगित, येणाऱ्या दिवसात पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग। दहशतवाद आणि बोलणी सोबत होऊ शकत नाही, पाकिस्तानशी बोलणी फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच, मोदींचा अमेरिका पाकिस्तानसह जगाला स्पष्ट संदेश। अणुबॉम्बची ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, दहशतवादी आणि मदत करणाऱ्यांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल, पाकिस्तानला मोदींनी ठणकावलं। यापुढे भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देणार, दहशतवाद्यांची पाळंमुळं शोधून कारवाई होणार, मोदींचा पुन्हा पाकिस्तानात घुसून कारवाईचा इशारा। दहशतवाद्यांनी आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं, आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, पाकिस्तानला वाचायचं असेल तर दहशतवाद्यांवर कारवाई करावी, पंतप्रधान मोदींनी ठणकावलं। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये संवाद, कुठल्याही प्रकारची आक्रमक कारवाई करायची नाही, दोन्ही देशांच्या डीजीएमओंची हॉटलाईनवरून बातचीत, तर शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही। आम्ही भारत पाकमधील आण्विक संघर्ष टाळला, भारत पाकिस्तानातील युद्धविरामास आमची मदत, ट्रम्प यांचे मोठे दावे। आज 10वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल पाहता येणार। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार।